महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? साधारणतः आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याच्याबद्दल काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा रिझल्ट चालला आहे. पण त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. करत करत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला, त्याचा फराव असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही, पण आम्ही त्याचं कशी मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्समजात हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळेस सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्याबद्दल काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात पटत नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते साधारणतः 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय जशी माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही. काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यावर भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही. न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केला नाही. ठीक आहे, त्यांच्या एकीने आमची राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असं त्याने वाटत नव्हतं, पण झालेली आहे.